हाय मित्र कोणाची मदत कराव की नाही करावं मला एकच सांगा तुम्ही। आता इथं दोन व्यक्ती आले बरं का, तुम्हाला सांगतो मी आता एकदम जनरल जीवनाची सत्य घटना सांगतो आताची, नक्की एकदम ताजी बातमी। दोघ जण इथं आले, ते दोघं पिलेले। आता त्याच्या सोबत जो व्यक्ती होता का तो जरा जास्त पिलेला होता, त्याला माहित होतं माझ्या खिशामध्ये भक्कम पैसे। मग त्यानं काय केले, त्याच्यातले ना मला 500 रुपये काढून दिले। पण जो पंग झालेला व्यक्ती होता त्यानं, त्याला माहित होतं माझ्यासोबत जे मित्र आहे तो माझे पैसे पंग झाल्यानंतर काढून घेईल, मला एखादी 90 आता जादा होणार आहे, मी संतुलन बिघडणार आहे माझं, तर हा माझा मित्र माझे पैसे काढून घेईल। तर त्यानं हुशारकी काय केली, थोडं सावध थोडा होता तो, तर त्या परिस्थितीमध्ये त्यानं 500 रुपये माझ्याकडे दिले। बरोबर, मी बी घेते बाबा, मला वाटत पडेल याच्या खिशातून किंवा मग खर्चून टाकन आहे ना, किंवा मग हा मित्र काढून घेईन काही XY जडबा, तर सुरक्षित म्हणून मी त्याचे ते पैसे माझ्या पैसे ठेवले। आता मी चुकीचं केलं का चांगलं केलं मला सांगा तुम्ही कारण मला वाटलं की त्याचे 500 रुपये वाचतील म्हणून या हेतून। आता भानगड अशी झाली मित्र, संगमंग गेले, एक 90 मारून आले, पंग झाले। आणि इथं आल्याच्या नंतर तो जो ज्यानं माझ्याकडे पैसे ठेवले का तो व्यक्ती म्हणतो तुमच्याकडेच राहू द्या, आणि त्याच्या सोबतचा जो मित्र आहे का तो काय म्हणतो तुम्ही ते 500 रुपये मला द्या। आता मला सांगा, ज्यानं ठेवले मी त्यालाच देणार ना, बरोबर की नाही? आणि ज्यानं नाही ठेवले मी त्याला कसं काय देणार? आता याला ज्यानं ठेवले मी त्याला विचारतो याला देऊ का, तो काय म्हणाचा नाही, आणि ज्यानं नाही ठेवले तो मला मागतो म्हणे द्या। आता मी तुला कसं काय देणार? म्हणजे आता मी मदत केली म्हणजे काय चुकी केली का? बरं ठीक आहे, हे सगळं काय झालं बरोबर, मी काही त्याला केले नाही म्हणाला, ज्यानं माझ्याकडे ठेवेल नाही मी त्याला कसं काय देणार? मग त्याच्या दोघात झाली मारामारी। तो म्हणतो ते पैसे घे, कोणता दुसरा, ते पैसे घे बंदूकून आणि ते मला दे। तो म्हणतो मी घेत नाही। त्याच्या झाल्या मित्राविर मारामाऱ्या चालू, म्या त्याच्या मारामाऱ्या आता खाली उतरून सोडून द्याल्या। त्या मित्राला म्हणलं ज्यानं पैसे ठेवलेले होते का 500 रुपये, त्याला म्हणलं भाऊ तू चालल्या जायचो, त्याला मी कार्य केले ना बरोबर। आणि त्याला कार्य केल्याच्या नंतर मला सांगा, मग या व्यक्तीचं मला काय त्रास द्यायचं काम आहे का? पैसे त्याचे, हा कस काय मला मागन आणि मी याला कसं काय देणार? द्यावी बरोबर की नाही? तर मी त्याला दिलेच नाही। शेवटला मग तो खूप राडा करायला लागला आणि तो पळून गेला, त्याला पळून लावलं। किती म्हणले? तर मी काय त्याला दिले बरोबर, पण हा मला खूप आहे ना परेशान करायला लागला बरोबर। नाही मलाच द्या म्हणते, मलाच द्या। आता त्याचे पैसे मी याला देऊ शकणार नाही, पण आता याचा राडा याच्या धाल्ल्या पाहून मी काय केलं भाऊ, तुम्ही दोघं सोबत आले होते बरोबर आहे, आणि ते 500 रुपये घेऊन आलता, म्हणून मी काय केलं, एक काम करतो, आता तो इथं नाहीये आणि तू पण इथं उपस्थित आहे, तू बळजबरी मागतोय आणि माझ्या धंद्यावर तुम्ही परिणाम पाडू राहिले, माझे कस्टमर घाबरून चालले तुमच्या या आरडा वारडा धिंगाण्यामुळे बरोबर आहे। मी काय केलं मित्र ते 500 रुपयातून याला 250 दिले आणि त्या व्यक्तीसाठी 250 ठेवले बरोबर। मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने याला कार्ड केले मी 250 देऊन, मग तो त्याच्या आईला घेऊन आला ज्यानं 500 रुपये ठेवले पंग मध्ये, त्याला चालता येत नाही, सोबतच्या आईला, त्याच्या आईला मी पुरी सत्यकथा सांगितली, अशी भानगडे सोबत गेले, मेले, खाले, पंग झाले, आणि तो 500 रुपये मागत होता, मी काही दिले नाही। याला कार्ड केलं, याला मारत होता खूप तो, मी याला इकडून कार्ड केलं, याला याचा मार वाचवला। आणि मी आता तो गेल्याच्या नंतर तो माझ्या खूप माग लागला आणि माझ्या धंद्या पाण्यावर परिणाम पाडला लागला। म्हणून मी काय केलं मावशी, ते जे 500 रुपये होते का, ते 500 रुपये डिवाइड केले, 250 त्याला दिले ना 250 आता तुमच्या लेखासाठी ठेवले मी। आता मला सांगा, मी चुकीचं केलं का वाईट केलं? आता मी 500 रुपये पण 500तून 250 त्याला दिले आणि 250 आता याला देऊन टाकले बरोबर। आता याला मी एक तर मार खाता वाचवलं, याचे 250 रुपये 500 जात होते, 250 वाचवले आणि याला सुखरूप याच्या आईच्या हवाली कार्य केलं। पण यानं मला जाता जाता काय म्हणलं, बघ तुम्ही गलत केलं म्हणे, तुम्ही माझे पैसे ना म्हणे तुम्ही ढापले म्हणे, तुम्ही माझे पैसे चोरले म्हणे, तुम्ही त्या व्यक्तीला दिलेच नाही। आता मला सांगा, अगर कधी मी त्या व्यक्तीला परत बोलवलं तर तो याला मारणार नाही का आणि पुरे पैसे मागणार नाही का? पण मला काय वाटायचं की यानं मार नाही खावं, म्हणून मी याला इथून कार्ड केलं आणि त्याला 250 मध्ये मिटून टाकलं आणि याला याचे 250 वाचून याचा प्राण सुद्धा वाचवला। नाही तर तो डायरेक्ट या भिंतीला आहे ना, ही पाठीमागे इकडे भिंत आहे बा, या भिंतीला आहे ना, तो डायरेक्ट घेणार या भिंतीला, त्याचं डोकं आपटत होता तो, धनातन इमानदारीत सांगतो तुम्हाला। मला पाहिलं नाही गेलं,
किती केलं तर आहे की नाही. माणूस की नावाची काही चीज आहे की नाही. लोक गण जाता येता पाहत होते पण मी सोडवले ते भांडण. मित्र मला सांगा तुम्ही मी चुकीचं केलं का चांगलं केलं. इथून पुढे कोणाचा प्राण वाचू कोणाच्या भांडणात पडू का नको पडू मी तरी का मग माझ्याच भवती असं या. मला तर पश्चाताप झालं त्याने मला ते 2 शब्द वापरले म्हणे बंधू तुम्ही गलत केलं तुम्ही माझे 2 पैसे म्हणजे ढापले म्हणे. आता मी ढापण घ्यायचे पैसे हा सांगा मित्र हो तुम्ही. मग त्याच्यामुळे म्हणतो मी कोणाची मदत करावं का नाही करावं. आता मला असं टेन्शन आलं कोडं आलं मग कोडं पडलं आता हा. मित्र ही अशी दुनिया आहे पा. मदत करणं बी गलत झालेलं आजकाल खरंच.